आषाढी वारीनिमित्त अखिल विश्व गायत्री परिवार महाराष्ट्र शाखेतर्फे रविवार दिनांक 26 जुलै रोजी सकाळी 8 वाजता चंद्रभागा बस स्थानक येथे 11,111 वारकरी बांधवांना मोफत तुळशीची रोपे वितरित करण्यात येणार आहेत. पर्यावरण संवर्धन आणि भारतीय संस्कारांचा संदेश देणारा हा उपक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे. या कार्यक्रमाला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजी महाराज मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर, सोलापूर ग्रीन मिशनचे प्रमुख डॉ. सूर्यप्रकाश कोठे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन आणि उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांचीही उपस्थिती राहणार आहे. परमवंदनीय माता भगवती देवी शर्मा जन्मशताब्दी आणि अखंड दीप शताब्दी वर्षानिमित्त राबवण्यात येणाऱ्या हर घर तुलसी हर हृदय संस्कार या अभियानांतर्गत हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. तुळशीच्या रोपांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण, आरोग्य जागरूकता आणि संस्कार मूल्यांचा प्रसार करण्याचा उद्देश असल्याची माहिती गायत्री परिवाराचे पुरुषोत्तम धूत यांनी पत्रकार परिषदेत दिली. माहिती अशी आहे, अखिल विश्व गायत्री परिवार 1925 साली पंडित डॉक्टर श्रीरामजी शर्मा यांनी त्यांना दीक्षा प्राप्त झाल्यानंतर गायत्री परिवारची स्थापना केली हरिद्वारमध्ये. तो आश्रम 1971 मध्ये स्थापना केली. 1925 मध्ये त्याला 1926 साली वसंत पंचमीला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांच्या पत्नी सौभाग्यवती भगवतीताई त्यांचा जन्मदिवस तो वसंत पंचमी 1925 आणि अखंड दीप प्रज्वलन केलेला आहे हरिद्वारमध्ये गायत्री परिवारमध्ये. जो अखंड दीप 100 वर्षापासून तसाच आहे आणि त्या दीपामधून त्यांना त्या सगळ्या आमच्या परिवारांना त्याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. असा अखंड दीपाला 100 वर्ष होत आहे. असं पंडित श्रीरामजी शर्मा यांचं दीक्षाची 100 वर्ष, भगवतीताईंचं जन्मशताब्दी वर्ष आणि अखंड दीपची 100 वर्ष असा त्रिवेणी संगम एकत्र करून आपण संपूर्ण भारतामध्ये आणि भारताबाहेर 80 देशामध्ये हे कार्यक्रम करतोय. त्यापैकी पर्यावरण सुरक्षा हा एक उपाय आहे त्यातला. त्या पर्यावरणाच्या अंडर आपण 11,111 तुळशीची रोपं सोलापूरमध्ये पंढरपूरच्या वारीमध्ये वाटतोय.